नमस्कार मित्रांनो, मी निर्भय सिंग राजपूत, मुक्काम पोस्ट रायखेड, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। आज मी दशपर्णी अर्क बनवत आहे माझ्या शेतामध्ये आणि त्याच्यासाठी डॉक्टर कृष्णचंद्रन यांचे ज्या काही प्रोडक्ट्स आहेत त्यांच्या मी निविष्ठा तयार केलेला आहे एकत्रपणे। त्या पाण्यामध्ये मी हे सर्व पानं त्याच्यामध्ये मी भिजवणार आहे। आता मी तुम्हाला दाखवतो कुठले कुठले पानं मी घेतलेले आहेत। मित्रांनो, हे बघा, इथे काय म्हणता याला, मला याचं नाव आठवत नाहीये, परंतु याच्या खाली बघा साप विंचू राहत नाही। याच्यात नत्राचं प्रमाण पण खूप जास्त असतं। त्याचा पाला आहे हा। हे आहे आपलं मोगली एरण, हे आहे टणटणी किंवा घाणेरी। त्याच्यानंतर हे पानं आहेत चंद्रमुखी। इकडे लिंबाचा पाला आहे। त्याच्यानंतर सीताफळ, इकडे बेशर्मीचा पाला, हा आहे धोत्राचा पाला, हा आहे रुईचा पाला, हे आहे शेराचं झाड येतं ना, त्याचे मी मागच्या वर्षी लावलेलं होतं, त्याच्या फांद्या मी केलेल्या आहेत। त्याच्यानंतर हे आहे गुळवेल सुद्धा मी यावर्षी टाकणार आहे। भरपूर माझ्या शेतात भरपूर गुळवेल आहेत, त्याचे मी तुकडे करून घेतले आहेत। आणि हे आहे कण्हेर, पिवळा कण्हेर। इथे तुम्ही बघू शकता की माझ्या शेतामध्ये केवढं मोठं झाड कण्हेरचं आहे। आणि या सर्व निविष्ठा करण्यासाठी आणि हे सर्व बारीक करून माझा सहकारी सुखदेव हा अतिशय मोलाची साथ मला देत असतो। सर्व कामं तो करत असतो माझ्यासोबत। आता आपण या सर्व पाला जो आपण कट करून ठेवला आहे यावर्षी, तो आपण इथे तुम्हाला मी दाखवतो। हा 200 लिटरचा ड्रम आहे। याच्यात डॉक्टर कृष्णचंद्रांचं OWDC, NWDC, NPK, व्यायाम हे सगळं एकत्रित करून मी केलेलं आहे। आणि याच्यामध्ये मी आता या सर्व पानांचा जो आपण कट करून घेतलेला आहे ते याच्यामध्ये टाकणार आहे। मित्रांनो, इकडे तुम्ही ही माझी एक मोठी टाकी बघू शकतात। याच्यामध्ये सुद्धा व्यायाम वगैरेचं सगळं आता मी 80 लिटर टाकलेलं आहे। संध्याकाळी गूळ आणून मी त्याच्यात टाकेल। उद्या तुम्ही बघणार 2 दिवसामध्ये याला फेस वगैरे येईल आणि हे सुद्धा तयार होईल। ही जी कुंडी दिसते मित्रांनो, हे आहे इकोफंगस बीचं द्रावण इथे तयार आहे। फवारणीसाठी, ड्रिंचिंगसाठी याचा उपयोग मी करत असतो। अशा प्रकारे डॉक्टर एन चंद्रा यांच्या प्रोडक्ट्सचा उपयोग आपण केला की कमीत कमी खर्चामध्ये आपण आपली शेती करू शकतो। आणि हा दशपर्णी अर्क मी कापसासाठी वापरणार आहे। मी बाहेरून कुठलेही पेस्टिसाइड वापरत नाही, फक्त दशपर्णी अर्क आणि इकोफंगी बी यांच्याच फवारण्या मी घेत असतो। नमस्कार मित्रांनो।